आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती आपली माणसे. नाशिकच्या विकासासाठी नवी जबाबदारी. गिरीश भाऊ महाजन यांनी पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर नाशिककरांकडून जल्लोषात भव्य स्वागत. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारल्यानंतर नाशिक नगरीत आगमन होताच सर्वत्र उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. नाशिककरांसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पुष्पगुच्छ, भव्य हार आणि घोषणाबाजी करत अत्यंत उत्स्फूर्तपणे स्वागत केले. यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री महोदयांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शनाच्या बळावर नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर नाशिकमध्ये कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात केलेले स्वागत हे नाशिककरांचे प्रेम, आपुलकी आणि विश्वास अधिक दृढ करणारे ठरले. नाशिककरांनी दिलेल्या या रिमशा डिजिटल सेवा केंद्र का काम बहुत तेज है. अब मेरे दिमाग की बत्ती जल गई. हमारा काम भी फटाफट कर दो. प्रेमळ स्वागताने मन भारावून गेले. हा सन्मान केवळ स्वागताचा नसून नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने आणि जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे. नाशिकचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधांची उभारणी, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य, विकास कामांना गती आणि प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहीन. नाशिककरांनी दाखविलेल्या प्रेमाची आणि विश्वासाची जाणीव कायम मनात ठेवून जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आणि जनतेच्या सेवेसाठी पूर्ण ताकदीने कार्य करत राहीन. या उत्स्फूर्त आणि भव्य स्वागताबद्दल नाशिकचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, नाशिककरांसह सर्व नागरिक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार मानले. नवी जबाबदारी, नवा संकल्प, नाशिकच्या विकासासाठी अखंड प्रयत्न. RZ24 मराठी न्यूज, आपली माती आपली माणसे याच्या वतीने नाशिकचे नवीन पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांना आमच्या टीमच्या वतीने देखील हार्दिक शुभेच्छा. आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा. मुख्य संपादक वसीम शेख. मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.